शाळांच्या अस्तित्वासाठी शिक्षकांसह पालकांचा एल्गार. संच मान्यतेच्या आदेशाआड शाळा बंद करण्याचा घाट. महाराष्ट्र राज्य सरकारने पटसंख्येच्या नावाखाली ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेकडो मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप करत शेकडो शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसमवेत रस्त्यावर उतरलेत. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी एल्गार आंदोलनाअंतर्गत आज मंगळवारी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. स्थानिक श्रमशक्ती भवन येथून निघालेल्या या मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चाने नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर, राज्य सचिव प्रतीक्षा ढोके, जिल्हाध्यक्ष अथर्व निवडिंग आणि शहराध्यक्ष अयान शाह यांनी केले. राज्य सरकारचा 15 मार्च 2024चा वादग्रस्त संच मान्यता निर्णय रद्द करण्याची मागणी मोर्चात शिक्षकांनी केली. या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याच्या नावाखाली त्या प्रत्यक्षात बंद केल्या जात आहेत. सरकार जाणीवपूर्वक मराठी शाळांचे अस्तित्व संपवून दत्तक शाळा योजनेच्या माध्यमातून शिक्षणाचे खाजगीकरण करू पाहत आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. शासनाने या शाळांची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी त्या खाजगी संस्थांच्या घशात घालणे हे संविधानाचे दिलेल्या शिक्षण हक्काच्या विरोधात आहे. यामुळे पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची संख्या वाढविणारे जाचक धोरण तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे. वडी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट.